तीन दिवस पावसाळी वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात दिवस व रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली आले आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी गारव्याची अनुभूती होत आहे. दिवसा उन्हाचे चटके काहीसे कमी झाले असले तरी उकाड्याचा त्रास मात्र कायम आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुढचे काही दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विजांचा कडकडाट व वादळासह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमान 2 ते 3 अंशाने खाली घसरू शकते. पश्चिम विदर्भात या वातावरणाचा दिलासा मिळेल, पण पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागण्याचा अंदाज आहे. दरम्यान सोमवारी रात्री अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात 35.4 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली. दुसरीकडे अकोला, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातही वादळासह तुरळक पाऊस नोंदवला गेला. पावसाळी वातावरणामुळे अकोला वगळता इतर 3 जिल्ह्यात तापमान 40 अंशाच्या खाली आले आहे. अकोल्यात 41 अंशाची नोंद करण्यात आली. अकोल्यात रात्रीचे तापमान 5.5 अंशाने घसरले. दुसरीकडे पूर्व विदर्भात गडचिरोली व गोंदियात तापमान 40 अंशाच्या खाली आले आहेत. वर्ध्यात सर्वाधिक 42 अंशाची नोंद झाली, तर चंद्रपूरला 41.2 अंश तापमान नोंदवले गेले. नागपूरचा पारा 40.7 अंशावर आहे. मात्र नागपूरकरांना दिवसात चटके व उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. पूर्वेकडील जिल्ह्यात तापमानात चढ उतार राहण्याचा अंदाज असून उष्णतेचा त्रास सहन करावा लागेल अशी शक्यता आहे. 4 ते 6 जून दरम्यान पुन्हा पावसाळी स्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे. नैऋत्य मान्सून अद्याप केरळपर्यंत दाखल व्हायचा आहे. मात्र सध्याची प्रगती लक्षात घेता 2 दिवसात तो केरळ ते तामिळनाडूपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुढे अरबी समुद्रापर्यंत पोहोचून 11 जून नंतर तो महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज आहे. विदर्भात मान्सूनचे आगमन नेहमीच्या वेळी म्हणजे 15 ते 16 जून पर्यंत होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.